स्वामी समर्थ महाराज की जय. जय. गुरुवर्य अण्णा महाराज की जय. गुरुवर्य दादा महाराज की जय. आज या ठिकाणी आपण आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, ज्या वेळेला अण्णा होते तेव्हा आपण चंडिकेच्या मंदिरामध्ये अण्णाच्या दर्शनाचा कार्यक्रम ठेवत होतो. बऱ्याचशा मंडळीला कल्पना असेल, जिथे आपण अण्णांच्या दर्शनाचा श्रावण महिन्यामध्ये कार्यक्रम ठेवायचो. दोनच कार्यक्रम असायचे. कोलाडला आम्ही ठेवायचो आणि दुसरा राण्याच्या वाडीमध्ये आपल्या तळ्यामध्ये असायचा. आता अण्णांच्या पश्चात आता आपण दादा महाराज आपल्याकडे आलेले आहेत. माझा पूर्वीपासून म्हणजे आम्ही नारायणपेठेमध्ये जायचो, तिथे दादांच्या बरोबर परिचय होता आणि नंतर मग हा परिचय वाढत गेला. आता त्याचं रूपांतर या सगळ्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी श्रावण महिना सुरू झाल्यानंतर मला एक आपल्या मंडळींनी आणि सगळ्यांनी कल्पना दिली की आपण एक दादांच्या दर्शनाचा कार्यक्रम आपल्या राण्याच्या वाडीमध्ये ठेवूया. मग त्याच्याप्रमाणे दादाजवळ मी बोललो आणि मग आपल्याला पुढचे 3 आठवडे जे आहेत श्रावण महिन्याचे आतला राहिलेले उरलेले दिवस ते त्यांच्या इतर ठिकाणी आहेत. पंढरपूर आहे, जमखंडी आहे, खेडशिवापूर आहे, बऱ्याच ठिकाणी त्याचे दर्शनाचे कार्यक्रम आहेत. त्यामुळे आपल्याला आता ही शेवटचा पहिला आठवडा म्हणून आपण ही आजची तारीख जवळची घेतली आणि याच कार्यक्रमाला आज आपण या ठिकाणी जमलेले आहोत. या ठिकाणी आज आपण हा कार्यक्रम करत असताना, दादा महाराजांचा दर्शनाचा कार्यक्रम करत असताना काही मंडळींचे शंका कुशंका आहेत, प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नांचं निराकरण व्हावं, त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने हा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला की उरलेल्या वेळामध्ये दर्शनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ठेवूया आणि संध्याकाळी मग हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आपण आरती होईल आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे. ती आजची आरती आपण थोडी लवकर करू, कारण संध्याकाळी परत दादांना प्रबोधन करून इथून पुन्हा पुण्याला जायचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी संध्याकाळचा कार्यक्रम लवकर आठवून त्यांना जाण्याची परवानगी देणार आहोत. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या या ठिकाणी बऱ्याच जणांनी कार्यक्रम घेतले आणि बऱ्याच जणांना त्याचे चांगले अनुभव आले. चांगले म्हणजे खूपच चांगले अनुभव आले की त्यांनी मला सांगितलं की अहो आमचं काम झालेलं आहे, असं झालेलं. येऊन दादांना प्रत्यक्ष भेटून गेलेले आहेत. पुण्यामध्ये तर दादा ज्या ज्या ठिकाणी जातात त्याचा आपल्याला मी मागेसुद्धा अनेकदा काही लोकांना सांगितलं की तुम्हाला दादा इथे राण्याच्या वाडीमध्ये दर महिन्याला दादा येऊ शकत नाहीत. महिना 2 महिन्याने 3 महिन्याने एखादा कार्यक्रम आपण दादांचा इथे ठेवू शकतो, परंतु अत्यंत महत्त्वाचा आणि अगदीच जाणं गरजेचं असेल, तो प्रश्न महत्त्वाचा असेल तर त्या व्यक्तीने पुण्यामध्ये दादांना भेटायला जावं. पुण्यामध्ये जाताना मी अनेकदा सगळ्यांना सांगितलेलं आहे, आपण सगळे सकाळी उठल्याबरोबर काय आपण लगेच ह्या कार्यक्रमाला बसत नाही. सकाळी उठल्यानंतर आपल्या आंघोळ प्रातःविधी हे ते सगळं असतं, जेवण नाश्ता चहा पाणी असतं आणि ते उरकून मग आपण 10, 10:30, 11ला मोकळे होतो. तसं दादांचं आहे. दादांनाही सकाळी उठल्यानंतर पूजा अर्चा आहे, ध्यानधारणा आहे, हे सगळं करून मठामध्ये येईपर्यंत जवळजवळ 11 वाजतात आणि 11च्या नंतर मग ते दादा आपल्याला त्या ठिकाणी भेटतात. मी अनेकदा आपल्या बऱ्याचशा लोकांना सांगितलेलं आहे की सकाळी 11च्या नंतर तुम्ही पुण्याला दादांच्या मठामध्ये जा. दादा निवांतपणे तुम्हाला 11:30पासून मोकळे मिळतील. मग 2 आडो 1 वाजो 1:30 वाजो 2 वाजो दादा कंटाळा करत नाहीत. तुमच्या संख्येचं निरसन होईपर्यंत दादा तिथे बसलेले असतात. त्याचप्रमाणे मग संध्याकाळी दुपारी एकदा ते कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी 4-5च्या नंतर म्हणजे जवळजवळ 5:30 पावणे 6ला दादा खाली येतात आणि पावणे 6पासून मग संध्याकाळी 7, 7:30, 8 वाजेपर्यंत दादा मठामध्ये असतात. तो कार्यक्रम होतो. मी अनेकदा ह्या सूचना मी सगळ्यांना सांगितलेल्या आहेत की ह्या व्यतिरिक्त कोणी जाऊ नका आणि या व्यतिरिक्त महाराजांना फोन करू नका. मी माझ्या कामात असताना मला फोन आला, मी फोन घेतला नाही. नंतर मी फोन घेतला की मला वाटलं काय आबा आम्ही फोन केला, तुम्ही फोन नाही घेतलात. पण त्यावेळेला माझी पूजेची वेळ असते किंवा मी झोपलेला असतो किंवा माझं इतर काहीतरी कुठल्या तरी कामात असतो. मी फोन घेतला नाही तर त्याचा अर्थ असा होत नाही की मी मुद्दाम घेतला नाही. महाराजांचं पण तसंच आहे की अनेक कार्यक्रम असतात, अनेक हे असतात. त्यामुळे त्यांना
तुमचा फोन गेला तेवढ्यासाठी ते मोकळे नसतात, ते बघतात आबांचा फोन आहे, माझाही फोन दादा घेत नाहीत, माझा फोन घेतल्याने मी समजतो दादा बिझी आहेत, कामात आहेत, अडचणीत आहेत, आपण परत फोन करायचा नाही. जेव्हा त्यांची सवड होते तेव्हा ते आपल्याला कॉलबॅक पुन्हा आपल्याला ते स्वतःहून फोन करतात किंवा दुसऱ्या कोणाला तरी जोशी काका आहे त्या सगळ्या मंडळींना सांगतात की बाबा आबांचा फोन आला तर आबाला फोन लावा, कशासाठी फोन केला होता. तर ह्या गोष्टी आपण सगळ्या मंडळींनी लक्षात ठेवल्या पाहिजेत की ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला त्यांनी दिलेल्या वेळेतच इथं पोचलं पाहिजे. काही वेळेला असं झालं की लोक सांगितलेल्या वेळेला न जाता दुपारी 1:30-2 वाजता गेली आणि सारखा दादांना फोन, आम्ही आलो आहे, मुंबईवरनं आलो आहे, आम्ही लंडनवरनं आलो आहे, आम्ही अमेरिकेतनं आलो आहे. अरे पण दादाने दिलेली वेळ पाळणं ही जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. महाराज त्याच्यासाठी आहेत, नक्की आहेत, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठीच ते बसलेले आहेत. पण त्या वेळेला ज्या वेळेला त्याने आपल्याला वेळ दिलेली असते ती वेळ पाळणं आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. की मला 10:30-11 वाजता जर दादाने बोलवलं असेल तर मी 10 मिनटं आधी तिथे जाऊन पोचेन. आता मी तुम्हाला सांगतो, नवी मुंबईतून एका महिलेने मला फोन केला, दादांनाही फोन केला, दादाने घेतलं की नाही मला माहिती नाही, मला फोन केला, माझी नणंद, माझे दीर, त्यांची मुलगी, मी, आम्ही चौघजण दादांना पुण्यात भेटायला जातो. पण ठीक आहे जा तुम्ही, आत्ता 8 दिवसापर्यंत या 15 दिवसातली 8-15 दिवसातली गोष्ट आहे. म्हटलं जा तुम्ही, पण दिलेल्या वेळेत पोहोचलात तरच तुमचं काम होईल. त्यावेळेला काय करतात दादा, आबांनी सांगितले की बाबा अमुक व्यक्ती येणार आहे, मग आबांचा माणूस येतो, मग दादा तिथल्या स्थानिक 4 लोकांना सांगतात उद्या या, का दुपारी 5 वाजता या, 6 वाजता या, आणि तुमच्यासाठी वेळ राखीव ठेवतात. तुम्ही त्यावेळेला पोचलेच नाही की तुमचंही काम होत नाही आणि 4 लोक आलेली असतात त्यांचंही काम होत नाही. तेव्हा त्या मला मग नंतर फोन करून दुसऱ्या दिवशी सांगतात दादानी वाट बघितली, मला फोन केला, आबा तुमची माणसं आली नाहीत. मी फोन केलं तर नाही, ते आमचं रद्द झालं. म्हणजे सांगायचं कुणी? तुमचं जाणं जर रद्द झालं तर मला जसा तुम्हाला वेळ हवा होता म्हणून मला फोन केलात की उद्या आम्ही जातो, आम्हाला वेळ द्या दादांची. ती वेळ तुम्हाला दिल्यानंतर जर तुम्हाला जाता येत नसेल तर हल्ली काय फोन काय 2 मिनटात 1 मिनटात कॉल लागतो. मला कॉल केला असं, बाबा आबा आमचं उद्या रद्द झालेलं आम्ही जात नाही. मी लगेच महाराजांना सांगितलं की दादा उद्या मंडळी येत आहेत, म्हणजे त्यांनी जी काही 4 लोकं होती त्यांचा कार्यक्रम घेतला असता ना. तर असं करू नका. ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी जायला, म्हणजे मला सांगा फोन करून आणि मलाच भेटून जा असं नाही. तुम्ही परस्पर दादांकडे जाऊ शकता. दादा कधीच कोणाला नाही म्हणत नाहीत कुठल्याही गोष्टीला. फक्त वेळ पाळणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या दृष्टीने वेळेला अतिशय महत्त्व आहे. या दृष्टीने आपण वेळ पाळा आणि त्यांच्याकडे जा. या ठिकाणी आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला नितीनने 4 दिवसापूर्वी नितीनला मी फोन केला होता की बा दादा येत आहेत 2 तारखेला, तुला यायचं असेल तर ये. कारण तो मागे आपले ढमाले गुरुजी वगैरे ही मंडळी सगळी मला ओळखतात. आता ही मंडळी मला ओळखत असतील, महिला मंडळी, पण आता बरीच वर्ष झाल्यामुळे माझ्या काही चेहरे लक्षात येत नाहीत. पण ते लोक आले होते, त्यांना त्याचा अनुभव आला म्हणून मी त्यांना सांगितलं की बा असं असं महाराज त्याच्यावर आबा आम्ही नक्की येतो. आणि त्यांनी सांगितलं माझ्यासोबत 10-15 महिला पण येणार आहेत, त्यालाही दादाला भेटायचं आहे. हे कशातून निर्माण होतं? तर आपण जी स्वामी सेवा करतो, दादांकडून आपण जो काही कार्यक्रम घेतो त्याच्यातून आपल्याला जे काही अनुभव येतात त्याच्यातूनच हे सगळं निर्माण होतं. तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे आपण ही वेळ पाळा. आता दादांना मी विनंती करतो, दादांनी 2 शब्द बोलावेत. हा कार्यक्रम आठवल्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होईल. दादा थोडा तो प्रश्नोत्तराचा कार्यक्रम दादांचा 2 मिनिटांनी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होईल. त्या कार्यक्रमाला आपण नावं लिहिली देतो हीमध्ये, त्याप्रमाणे बोलवलं जाईल. त्याच्याप्रमाणे आपण इथे यायचं आहे, दादांच्या समोर आपला प्रश्न मांडायचा आहे. आणणं असताना आम्हाला अशी वेळ यायची, महिला वर्गाचे प्रश्न अतिशय गहन असतात. त्यांना प्रश्न पडतो की मी ह्या माणसाच्यासमोर बोलू कशी, त्या माणसासमोर मी बोलू कशी. आता मला त्या सांगायच्या हा बा माझा असा असा प्रश्न आहे, तर मी त्या लोकांना सांगून जरा 2 मिनटं बाहेर जा. त्यांना रागायचा माझा आबा मला बाहेर का घालवतात. अरे पण बाहेर घालवण्याचं कारण काय आहे? त्या महिलेचा प्रश्न असा आहे की तो तिला सांगायला काहीतरी वाटतं मनामध्ये की माझं कोणाला कळू नये माझं काय आहे ते. मग ती फक्त अण्णाजवळ बोलायची. तसं या ठिकाणी आम्ही या दृष्टीने हा विचार केला की या ठिकाणी ज्या महिलांना आपले काही अडचणीचे प्रश्न असतील दादांच्या समोर त्यांनी खुल्या मनाने मांडावेत.
दादा त्यांचं आपलं पूर्णपणे निरसन करतील. मी आता दादांना विनंती करतो, दादा 2 शब्द बोला. स्वामी श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम राणाच्या वाडीतल्या सर्व सेवेकरांच्या एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्या मनामध्ये एकदा एखादी गोष्ट आली की ती पूर्ण करायचीच. 1 ते 2 वर्षापूर्वी साधारण ही रिकामी जागा आम्ही बघितली आणि सगळ्या इथल्या सेवेकरांनी, ग्रामस्थांनी फक्त मनामध्ये आणलं की मंदिर बांधायचं आहे. 1 वर्षाच्या मंदिर बांधलं. आता इथं वर छत करायचं आहे, झालं. 6 महिन्याच्यात छत झालं. शेळके आम्हाला नुसतं सांगतात काम सुरू झालं आहे. आम्ही आपलं पुण्यामध्ये असं बरं असं झालं असेल वगैरे. इथे येऊन बघतं तर सगळी पूर्ण तयारी झालेली, लाईट वगैरे सगळे लागलेले आहेत. खरंच खूप कौतुकास्पद कामगिरी आहे आज. आणि अनाशी श्रावण महिन्यामध्ये यायला मिळालं. श्रावण महिन्यामध्ये आपल्या ह्या जागेसमोरचं उद्घाटन झालं. जो पवित्र महिना आपण म्हणतो श्रावणाचा, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुण्यकर्म म्हणजे एखादं होम हवन, पारायण, नामजप असं घडावं असं वाटतं. अशा ह्या महिन्यामध्ये आज इथे यायला मिळालं. आणि आज संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे आपला, त्या कार्यक्रमामध्ये सविस्तर आणखीन सांगेनच परत. पण आत्ता एवढंच सांगतो की ही जी जागा आहे इथं, आता जसं आबांनी सांगितलं इथं प्रश्नोत्तर होतील, तर जे स्वामींची शक्ती किंवा अण्णांची शक्ती जी आहे ती ह्या जागेत खरोखरीच कार्यरत झालेली आहे. जेव्हा आपण मगाशी पाद्यपूजा जेव्हा करत होतात त्याच वेळेला तो अनुभव पाठीमागून येत होता. म्हणजे स्वामींनी ती पाद्यपूजा स्वीकारली, अण्णांनी ती स्वीकारली आणि पुढचं आपलं जे कार्य आहे त्याला थोडक्यामध्ये आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला, हिरवा झेंडा त्यांनी दाखवला आहे. त्याप्रमाणे जोरदार कार्यक्रम प्रश्नोत्तराचा इथे होईल. इथली संख्या वाढत जाईल. प्रश्नोत्तर झाले की आपोआप त्या केंद्राची किंवा त्या मठाची पण बाहेर प्रसिद्धी होत जाते. आणि माझी अशी इच्छा आहे की जेवढं जास्तीत जास्त भक्तांना ह्या सेवेचा लाभ घेता येईल तेवढा लाभ घ्यावा. आपल्याबरोबर पुढच्या आणखीन 1-2-4 भक्त जर का कोणी आणता आले तेवढे ह्या सेवेमध्ये आणावेत. आणि हे अगदी पूर्णपणे अण्णांचं कार्य आहे असं समजून आम्ही ते करत असतो. आबांनी जेव्हा पहिल्यांदा तो विषय जेव्हा मांडला तर 5 वर्षापूर्वी आम्ही श्रावण महिन्यामध्येच आलो होतो त्यावेळेला इथे. मला वाटतं वरसगाव तिथे आम्ही एकदा आलो होतो. श्रावण महिन्यामध्येच त्या मठाचं तिथलं उद्घाटन झालं होतं. आणि त्याच्यानंतर आज 7 वर्षांनी श्रावण महिन्यामध्येच परत आज यायला मिळालं. फक्त त्यावेळेला एक सेवेकरी म्हणून आपण होतो. आणि आज म्हणजे गुरुसेवा ते गुरुपद ही एवढी प्रगती झालेली आहे. आणि ती प्रगती केवळ स्वामींची कृपा, अण्णांचा आशीर्वाद आणि एक तळमळ अशी की हे प्रत्येक लोकांच्या करता, प्रत्येक भक्ताकरता काहीतरी केलं पाहिजे. जी तळमळ अण्णा दाखवायचे, त्यांनी कधी कुठल्या काळवेळेचं बंधन कधी पाळलं नव्हतं. तेच आपण फक्त आता आबा म्हणले तसं की जर का कोणी येणार असेल तर आम्ही बाकीच्या पुण्यातल्या लोकांना आम्ही सांगतो तुम्ही येऊ नका. आणि मी फक्त त्या बाहेरच्या भक्तांच्या करता आम्ही थांबतो तिथे. मी थांबलो तर माझ्याबरोबर आमचे सहकारी असतात, जोशी काका असतात किंवा समीर आहेत किंवा मिलानी साहेब, अशी सगळी लोकं पण तिथे थांबलेली असतात. मग काय काळात 2 वाजले तरी ते लोक कोणी येत नाहीत किंवा फोन करत नाहीत. मग अशाला मी आबांना विचारतो, आबा काय झालं? मग आबा पुढच्या त्या लोकांना विचारतात काय झालं. मग तोपर्यंत पुढं वेळ गेलेला असतो. आणि मग दुपारची आमची जेवणाची वेळ, दुपारची विश्रांतीची वेळ टळून गेलेली असते. काही लोकांना त्यांचं समजा हे बाहेर कुठेतरी शूटिंगला जाणार असतील ते थांबलेले असतात. असा तो खोळंबा होतो लोकांचा. त्यामुळे येणार असाल तर पक्की या. सकाळी 11:15 आपल्या मंदिरामध्ये तिथं पोचायचा प्रयत्न करा. जसं आत्ता आबांनी सांगितलं मुंबईतून जी लोकं निघाली होती, एकदा असं घडलं तर मुंबईतूनच येणारी लोकं ती मुंबईतूनच निघाली सकाळी 9 वाजता. 9 वाजता निघाल्यानंतर 11 वाजता पुण्यामध्ये येणं शक्य नाही ते. आणि मग ते आले दुपारी 2:30 वाजता. आणि मग मला फोन आला, बरं मी राहतो 5व्या मजल्यावरती, आमच्या 75 पायऱ्या आहेत, आमच्याकडे लिफ्ट नाही आहे. मग 2:30 वाजता मी परत खाली उतरलो, त्यांचं शंका समाधान केलं आणि मग 4 वाजता मी परत घरी गेलो वरती. असं होऊ नये कोणाचं. त्याच्यामुळे मग वेळ पाळली तर आपल्याला भरपूर वेळ देता येतो. 11 वाजल्यानंतर तुम्ही दुपारी जरी 2-2:30 वाजेपर्यंत थांबलात तरी माझी काही हरकत नाही. फक्त 11 वाजता बरोबर या किंवा संध्याकाळी 7 वाजता. जसं मुक्कामाची सोय असेल तर मी संध्याकाळी 7 वाजता पण असतो. रात्री 9-9:30पर्यंत सुरू असतं ते पण प्रश्नोत्तरं कधी कधी 10 वाजतात. पण मग कधी आम्ही तिथे कंटाळत नाही. जेवढी लोकं समोर असतील तेवढी घ्यायची आणि मगच मठ बंद करायचा. तर त्यामुळं जसं आबांनी सांगितलं ती वेळ पाळलीत. कधी पुण्यात यायचं झालं तर नक्की त्या वेळेमध्ये या. अगोदर फोन करा, नंबर इथे आहेच आहे. इथं प्रश्नोत्तराला आता आम्ही ठरवलं होतं 1-2 महिने यायचं म्हणून. पण आता येऊन गेल्यानंतर मला वाटतं परत मध्ये थोडासा खंड पडेल. आता हे सण सुरू होतील. एकदा दिवाळीनंतर आता परत
किंवा वर्धापन दिन जेव्हा आपण करू त्याला एकदा परत मोठा कार्यक्रम इथे घेऊ. आता ह्या जागेच्या ह्या उद्घाटनाकरता सगळ्या सेवेकरांना खूप खूप शुभेच्छा. प्रश्नोत्तराची त्यांची जी धडपड होती की प्रश्नोत्तर इथे चांगल्या पद्धतीने व्हावीत, बसायला चांगली जागा असावी भक्त लोकांच्या करता, त्याच्याकरता थोडंसं अंतर असावं. जेव्हा इथे एखादा भक्त बसला असेल त्याला काही सांगायचं असेल तर मागच्या ते ऐकू जाणे, हे सगळं बरोबर विचार करून मला वाटतं ह्या सगळ्या ग्रामस्थांनी ही योजना तयार केलेली आहे आणि कमीत कमी वेळामध्ये हे सगळं आपल्याला उभारून दिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो. राणेची वाडी येथील सर्व सेवेकरी पदाधिकारी सगळ्यांचं स्वागत करतो. आपणा सगळ्यांनाच माहिती आहे, आज सकाळी दादांचं साधारण 11:15 11:30 आगमन झालं राणेच्या वाडीमध्ये. तेव्हापासून आत्तापर्यंत सतत एकापाठोपाठ एक कार्यक्रम चालूच आहेत. आज जे काही सर्व इथल्या मंदिरातर्फे जे काही आपण कार्यक्रम अरेंज केले होते त्याचं प्रमुख श्रेय इथले सन्माननीय शेळके साहेब, चव्हाण साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले आबा मोरजकर साहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून जो काही जनसंपर्क त्यांचा इथला परिसरात आहे. बाहेरगावचे मी आज बघितलं, दादांच्या समेत मी पण होतो. जवळपासचे 20-25 किलोमीटर अंतरावरची जी काही गावं आहेत तिथून बरेच भाविक सेवेकरी आलेले होते. तर पूर्वी कसं होतं, अण्णा या श्रावण महिन्यात इथे यायचे कोकणामध्ये. आता अण्णा नाही येत, आता हीच परंपरा आता आज आणायचा श्रावण महिना आहे. आपले दादा महाराज इथे आपल्या गावात आलेले आहेत. तर इथे जे काय कार्य चालतं आहे राणेच्या वाडीतलं बघितलं, आता वर्ष मला वाटतं होत आलं ह्या आपल्या केंद्राला. संख्या उत्तम आहे, झपाट्याने वाढते. सुरुवातीला जी काय संख्या होती त्याच्यापेक्षा आता खूपच संख्या वाढलेली आहे. बऱ्याचदा बाहेर जागा नसते, उभा राहतात. सर्वांच्या आरत्या आपण ऐकल्या, आरत्या अगदी सगळे मुखोद्गत आहेत, व्यवस्थित म्हणतात. ह्याच्यामागं थोडक्यात जे काय आहे इथले सगळे कष्ट सेवेकऱ्यांचे दिसून येतात. कमी वेळातच आपली जी काही शाखा आहे छान चाललेली आहे, उत्तम चाललेली आहे. जास्तीत जास्त अजून अशीच आपल्या केंद्राची प्रगती हो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. आता दुसरं म्हणजे हा महिना जर घेतला विचारात तर 10 जुलैला गुरुपौर्णिमा झाली. साधारण गुरुपौर्णिमा झाली की एक महिनाभर गुरुपौर्णिमा उत्सव चालूच राहतो. आपले जे काही विविध केंद्र आहेत दादांच्या कारकिर्दीत सुरू झालेली, मग पंढरपूर असेल, जमखिंडी असेल, खेड शिवापूर असेल, खडके असेल वगैरे, ह्या महिन्यामध्ये 3 ठिकाणी दादांचं गुरुपूजन उत्सव झालं. मुख्य केंद्र आपलं पुण्यात तर मोठ्या थाटामाटात झालं. आपल्यातले बरेच सेवेकरी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतेच. त्याच्यानंतर पंढरपूरला 13 जुलैला झालं. तिथे मोठ्या उत्साहात तिथल्या सेवेकऱ्यांनी हा उत्सव साजरा केला. 27 जुलैला रविवारी खेड शिवापूरला आम्ही गेलो होतो, तिथेही उत्साहात झाला. थोडक्यात आपल्या जे काही केंद्र आहेत त्या प्रत्येक केंद्रामध्ये सर्व सेवेकऱ्यांनी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला. आता आपणास माहितीच आहे की बरेच वर्ष झाले, महिने झाले म्हणूयात, पुण्यातलं जे काय आपलं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये म्हणजे हे मागे सांगून झालेलंच आहे, पुन्हा थोडक्यात जरा उल्लेख करतो. जर काय अजून नवीन सेवेकरी असतील तर त्यांना तो विषय माहीत व्हावा. पुण्यातल्या केंद्रामध्ये सकाळ संध्याकाळ आपले दादा महाराज असतात. सकाळी साधारण तास 1.5 तास, संध्याकाळी 1.5-2 तास त्या मठामध्ये बरेच भाविक सेवेकरी दादांना शंका समाधान विचारायला येतात. दादा मार्गदर्शन करतात. हजारो भाविकांना त्याचा लाभ झालेला आहे, पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत. तर हा जो विषय आहे ह्याच्या मागचं कारण एकच आहे की श्री स्वामींची कृपा आणि दादा महाराजांचं मार्गदर्शन हे जे काय आहे त्याचा हा परिणाम आहे. आज फक्त पुण्यातच नाही, अख्ख्या महाराष्ट्रातनं आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातनं आपल्या मंदिराचं व्याप्ती म्हणूयात आपण, प्रचार आपलं जे काही चॅनल आहे देऊळ गाथा ह्याच्या माध्यमातून आपण खूप दूरवर पोचलेलो आहोत. त्या माध्यमातून बरेच भक्त आपल्याला प्रत्यक्ष दादांना आपल्या मठामध्ये फोनद्वारे पण संपर्क साधतात. आता लाईव्ह ही कल्पना माहीत असेल, लाईव्ह प्रोग्राम करतो. प्रत्येकाला प्रॅक्टिकली उत्तरं देणं शक्य नसतं.
तर चॅनलमध्ये जे काही प्रश्न येतात शंका समाधानाचे, त्यातले आपण काही निवडक प्रश्न घेतो आणि त्याला दादा महाराज उत्तरं देतात. त्याचे साधारण 11 एपिसोड झालेले आहेत आपले त्या माध्यमातनं. आणि शिवाय वेळोवेळी दादा महाराज जे काय प्रबोधन करतात त्या माध्यमातनंही लोकांना ज्या काय त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या सगळ्या त्याचाही ओहापोह केलेला जातो. सांगायचं म्हणजे काय तर आपले दादा किंवा आपले जे काही कोणी गुरु असतील, गुरु जे सांगतात त्याच्यावर नेहमी आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा. गुरुला अनन्य भावे शरण जावं. दादा महाराज नेहमी प्रबोधनातनं आपल्याला सांगतात की नामस्मरण करा, अन्नदान करा. हे 2 महत्त्वाचे विषय आहेत त्यातले. आता नामस्मरण तर सगळ्यांना माहितीच आहे, अन्नदानालाही तेवढंच महत्त्व आहे. पार तुकोबा महाराजापासून ते चालू झालेलं आहे. तुकोबा महाराजांनी सुद्धा पूर्वी सांगितलं होतं की माणसं पैसे कमवतात, पण पैसा शेवटी येतो का उपयोगाला? तर त्याच्या बदल्यात तुम्ही पैसा कमवल्यानंतर त्याचा उपयोग करा. जे गरजू आहेत समाजामध्ये, ज्यांना अडचण आहे त्यांना जीव घाला, अन्नदान करा. तर अन्नदान हा विषयसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे सांगायचं म्हणजे. थोडक्यात काय म्हणायचं आहे, आपण गुरूंनी सांगितलेलं जे काय असेल त्याच्यावर विश्वास ठेवावा. हां, लगेच गुण येईल नाही येईल तसं नसतं. थोडा संयमही ठेवावा, श्रद्धा ठेवावी. त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच यश येईल. श्री स्वामी समर्थ. आता याच्या पुढील मी सूत्र श्री आबा मोरजकर साहेबांच्याकडे देतो. अण्णा असताना मला आठवतं आहे की आपण गुरूंच्या दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करत होतो आपल्या इथे. तळ्यामध्येच आपले चंडिका मंदिर आहे, हे बघत आहेत समोर. त्यांच्या तिथे मंदिर आहे, तिथे आपण दादांचं अण्णांचा तिच्या दर्शनाचा कार्यक्रम ठेवायचो आणि कोलाडला ठेवायचो 2 ठिकाणी. आता अण्णा गेल्यानंतर आपलं सगळं आणि त्या कोविडमुळे आपल्या सगळ्या सेवा विस्कळीत झाल्या. त्यामुळे आपण नंतर मग मी दादांच्या संपर्कात आलो. दादांना मी इथे घेऊन आलो. म्हणजे आपल्याला आठवत असेल आत्मारामच्याच घरी आपण त्यावेळेला अण्णांच्या हे जे अण्णाचे प्रतिमा आहेत, फोटो आहेत, हे मी शेळके आहेत, आता ते पाशीलकर, आम्ही 3-4 मिळून थोडे थोडे पैसे गोळा केले आणि हे फोटो आम्ही प्रत्येक केंद्राला भेट दिली की दादांची अण्णांची आठवण आपल्या केंद्रामध्ये असावी. म्हणून आम्ही हा प्रत्येक फोटो, त्या जेवढी केंद्र आहेत त्या सगळ्या केंद्रांना आम्ही एक फोटो दिला. इवन इतकं नव्हे तर उडजवण्याचं जे केंद्र आहे, मला सांगायला म्हणजे मला वाटतं असं, त्या केंद्रामध्ये एकटा त्या केंद्राने 3 फोटो नेले आमच्याकडून. असे फोटो आहेत त्या केंद्रामध्ये, आपल्याला असं वाटत असेल. 2 फोटो आहेत. कारण त्यावेळेला जेव्हा कार्यक्रम होता आम्हाला काय बोलवलं नव्हतं, परंतु फोटो कमी पडल्यानंतर मी जे शिल्लक फोटो ठेवले ते त्यातनं घेऊन गेले. शेळक्यांना माहिती आहे. शेळके म्हणाले ठीक आहे तर म्हटलं देऊन टाका, काय हरकत नाही, आपल्याला काय शेवटी आपल्या गुरूंचाच फोटो आपण सगळ्यांना देतो आहे. तर हे असं की फोटोचं वाटप करताना त्यावेळेला आम्ही दादांना मी म्हटलं होतं, पुण्याला मी गेलो त्यावेळेस दादांना म्हटलं होतं असा असा कार्यक्रम आम्ही करतो आहे. तर मी केवळ दादांना नाही बोलवलं, मी वहिनींनासुद्धा त्यावेळेला त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं. वरसगावच्या केंद्रामध्ये आम्ही तो कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळ्यांना तिथे जवळपासच्या केंद्राला बोलवून तिथे फोटो वाटले. त्यानंतर आम्ही इथे आलो राण्याच्या वाडीमध्ये आणि आत्मारामच्याच घरी आपण तो दादा होतात ना मला वाटतं, आम्ही तेव्हा इथे फोटो वाटपाचा कार्यक्रम आपण केला. आणि नंतर मग जाताना आम्ही ते बाबे दिवाळीला गेलो. ते सावंत आपले एक वारले होते, त्यांना भेटण्यासाठी दादा म्हणाले होते, कारण परिचय होता. दादा 2 वेळा त्या केंद्रात गेले होते. आम्ही तिथे भेटून आलो. की ह्या सगळ्या आठवणी अशासाठी मी काढतो की त्यावेळेला मी आता मागे शेळकेंनी पण माझा हा विषय तिथे यांच्यासमोर काढला, सगळ्या मंडळीच्या समोर. मी येत होतो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, मी माझा बाईकवरती मी यायचो. माझ्यासोबत ते महाबळ असायचे, दुसरा कोणतरी एखादा सेवेकरी असायचा आणि 2 जण आम्ही इतक्या रात्री यायचो. आणि इथे आरती आपली संध्याकाळी 7-7:30ला आटोपली की मी इथून कोराडला परत जात असे. हे सांगायचं आठवण यायचं एवढं कारण की आता मला लोक म्हणतात आबा, आता हेच सगळे म्हणणे म्हणतात आबा एवढं वय झालं तरी तुम्ही अजून धावता. मी खरंच सांगतो की स्वामी सेवा अशी आहे. मी स्वामी समर्थ मला माहिती नव्हते. मला फक्त घरामध्ये गणपतीचा एक फोटो माहिती होता. गणपतीचा दिवा उदबत्ती लावायची, गणपती स्तोत्र म्हणायचं
गणपतीची आरती करायची आणि ऑफिसला जायचं. संध्याकाळी घरी आलो की मी उशीर झाला तर मिसेस लावायची दिवा, नाही तर मी लावायचो. पण योगायोगाने मला माझ्या मुलाचा प्रॉब्लेम झाला म्हणून मला त्यांनी सांगितलं ते रातोडला एक मोठा सप्ताह भरलेला आहे, तिथे ते अण्णा महाराज आलेले आहेत, त्यांच्याकडे जा तुम्ही, मुलाचा कार्यक्रम त्यांच्याकडनं घ्या, मुलाला बरं वाटेल. बरं वाटेल म्हणजे काय, त्यावेळेला मुलगा ट्रिपला गेला पुण्याहून गोव्याला. पाट्यामध्ये तिथे आपल्याला कल्पना आहे सगळीकडे स्मशानं असतात. तर कुठल्या तरी आता काळोखामध्ये काय कळतो आहे कुठे आपण उभे आहोत का, कुठलं तरी एक स्मशान होतं. त्या स्मशानामध्ये हा ह्याच्यासाठी उभा राहिला आणि गाडीत येऊन बसताना त्याच्या मागून त्या स्मशानातली एक सावली त्याच्या पाठीमागून आली. हे आम्हाला काय माहिती नव्हतं, परंतु तो विचित्र वागायला लागल्यानंतर कळायला लागलं. कॉलेजला जायचा नाही, कॉलेजचा मला फोन यायचे की तुमचा मुलगा कॉलेजला येत नाही. ते मला दादांना अण्णांना भेटा. अण्णांना भेटल्यानंतर अण्णांनी मला साधाच कार्यक्रम सांगितला. मारुतीच्या देवळामध्ये जायचं, त्यांनी ते मारुती स्तोत्र म्हणायचं, उडीद व्हायचे, साधा कार्यक्रम. आणि माझा मुलगा खरोखर बरा झाला. आणि मग तेव्हापासून मी ह्या अण्णांच्या सेवेत आलो. मी अण्णांचे रातोडच्या केंद्रामध्ये मला आठवतं आहे मी अण्णांचे पाय धरले होते. अण्णा मला म्हणाले होते आबा माझे चरण सोडायचे नाही. आज मी बोलताना माझ्या डोळ्यात खरंच पाणी येतं आहे, कारण मला इतका अण्णांचा अनुभव आला की मी अण्णा जाईपर्यंत मी अण्णांना सोडले नाहीत. आम्ही नारायणपेठेमध्ये दादांच्या मठामध्ये रजामत दिनाचा कार्यक्रम असायचा, आम्ही तिथे जायचो. फक्त तोंड ओळख होती, हे तिथले केंद्रप्रमुख आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे जात होतो. दादांचे माझा कसा परिचय झाला तर मी तुम्हाला सांगत आहे, मागे मी 1-2 वेळा बोललो होतो. पण तो परिचय झाल्यानंतर मी दादांच्या इतका संपर्कात आलो, जसा मी अण्णांच्या संपर्कात आलो तसा दादांच्या संपर्कात आलो. आणि मला जे काही दादांकडून मिळालं, जे काही दादांनी मला सांगितलं, मला इतका म्हणजे दादांवरती माझा विश्वास बसला. आज बघा मी पहाटे 3 वाजता उठलो आहे. तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, मी सकाळी 3 वाजता उठलो, कारण इकडे यायचं होतं. दरेकर समोर बसले आहेत, ही गाडी जे घेऊन आले ते बसले आहेत. दादांनी त्यांना सांगितलं की आबांना घेऊन येताना त्यांनी मला फोन केला, उद्या सकाळी मी 5:45 वाजता निघणार आहे, तुम्ही तयार राहा. मी माझं घर सोडताना केव्हाही स्वामी सेवा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. मी पहाटे 3ला उठलो, स्वामी सेवा केली, जप केला, सगळं काही केलं. आणि बरोबर त्यांचा फोन आल्यानंतर मी 6 वाजता जाऊन गाडीत बसलो, इथे आलो. इथे आल्यानंतर हे मला सगळे सांगत होते आबा थोडी पाठ टेका. आज मला सांगा, मी एवढी वर्ष सेवा केली स्वामींची. दादा महाराज आज या ठिकाणी आले, आपल्या शब्दाखातर आले, आपण त्यांना आणले आणि त्यांनी इथे प्रश्नोत्तर करत बसायचे आणि मी बाजीरावसारखं जाऊन झोपायचं. मला ते पटलं नाही, मी गेलो नाही. मी यांना म्हटलं नको, मी इथेच बसतो. दादांचा म्हणजे संपूर्ण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम 8वेपर्यंत मी झोपलो नाही. मला खूप झोप येत होती खरं सांगायचं तर, पण मी गेलो नाही. का तर आज दादा महाराज या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या शब्दाखातर या ठिकाणी आलेले आहेत. एवढी सगळी मंडळी प्रश्नोत्तरासाठी आलेली आहेत आणि आपण जाऊन ती विश्रांती घेणे हे मला पटत नाही. मी कधीच म्हणजे मला हे पटलंच नाही. दादा ज्या वेळेला या ठिकाणी आले त्या वेळेला मी कुठल्याही केंद्रामध्ये इथे झोपलो नाही. आता यांनी सांगितलं की बरेचसे जुने लोक आले, आबांनी फोन केले होते. मी बऱ्याच जणांनी मला ज्यांनी विचारलं आबा माझा प्रश्न आहे, मला मार्ग सापडत नाही. मी सांगितलं तुम्ही या. मी सगळ्यांना बघा माझ्या मोबाईलमध्ये मेसेज आहे. मी सगळ्या जेवढ्या लोकांना माझ्या ओळखीचे होते त्या सगळ्या लोकांना मी मेसेज टाकला की शनिवार दिनांक 2/8/25 रोजी परमपूज्य दादा महाराज राणीच्या वाडी केंद्रामध्ये येत आहेत. आपण त्या ठिकाणी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे, दिवसभर संध्याकाळी दादांचं प्रबोधन आहे आणि कार्यक्रम संपेल. त्याप्रमाणे मग विरजोली एक केंद्र असं आहे. तुझा नितीन मगाशी बसला होता, माझ्यावर खूप त्याचा विश्वास त्या मुलाचा. तो काय झालं त्याचं ते मी आता इथे त्याचा उहापोह करत नाही. पण त्याने मला 2-3 वेळा फोन केला. तो एकदा आला होता दादांकडे, त्याने कार्यक्रम घेतला. ते होते ते ढमाले गुरुजी होते, आपल्याला माहिती असेल कारण इथून जवळ आहे बाबा राणेची विरजोली. त्यांना मी कार्यक्रम दिला, त्यांना कार्यक्रमामध्ये त्यांना यश आलं, म्हणजे त्यांचा कार्यक्रम सक्सेस झाला, त्यांना बरं वाटलं. आणि आज तो जवळजवळ बघितलं असेल आपण सगळ्या महिलांनी सगळ्यांनी बघितलं असेल
15-20 महिला घेऊन तो या ठिकाणी आला. अजूनही महिला तिथून येणाऱ्या होत्या, पण यायला साधन नसल्यामुळे त्या आल्या नाही. तर आता आम्ही पुढचा कार्यक्रम ठरवला आहे की आपण विरोधीमध्ये कार्यक्रम. ही जी मंडळी मी जोडली, ही कुणी मला 5 पैसे दिले म्हणून मगाशी कोणतरी एक बसला होता, त्याने 50 रुपये काढले आणि दादांच्या पुढे ठेवत होता. मी म्हटलं हे उचल आणि खाली जाणे पेटीत टाक स्वामींच्या. अण्णा असताना पण असे कितीतरी लोक यायचे, मला म्हणायचे किती पैसे देऊ. तू पैसे देऊ नकोस, अण्णा चिडतील तुझ्यावर, तू जा आणि दादा अण्णांच्या स्वामींच्या पेटीत पैसे टाक तुला जर द्यायचे असतील तर. सांगायला गेलो तर खूप 2 दिवस पुरणार नाहीत या गोष्टीला. सगळे इतके माझे अनुभव आहेत आणि त्या याच्यातूनच माझा आणि दादांचा परिचय वाढला. दादा या ठिकाणी यायला लागले. हे मंदिर आपण उभं केलं, ह्याच्यामध्ये दादांचा मोठा हात आहे. आणि मी याच्यामध्ये सांगेन की हे जे सगळं बाकीचं जे सगळं काम आहे ते आपले शेळके महाराज आहेत, आत्माराम आहे, ही सगळी आपण मंडळी आहात. आपण सगळ्या मंडळींनी याला साथ दिलीत आणि एवढं मोठं हे मंदिर उभं केलं. खरोखर म्हणजे तसं पाहिलं तर आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये असं मंदिर नाही आहे, असं कुठेच मठ नाही आहे. आपण तुम्ही बघा, असं कुठेच नाही, इतकं सुंदर बांधलेलं आहे. त्यावेळेला आपल्याला कल्पना असेल, आर्किटेक्टचा प्रश्न आला होता. माझी मानलेली बहीण आहे, बहिणीचा मुलगा आहे, तो आर्किटेक्ट आहे, स्वामी सेवेकरी. आणि त्याला जेव्हा मी ते म्हटलं की बा असं दादा मला म्हणाले बघा, तर म्हटलं त्याला सांगितलं मला आपले डॉक्टर अहिरराव वास्तुशास्त्रज्ञ जे आहेत, अगदी 5 देश परदेशामध्ये त्यांचा गवगव आहे, ते सुद्धा माझ्या चांगल्या परिचय आहेत. कारण अण्णांच्याबरोबर असताना ते माझ्याबरोबर असायचे, आम्ही एकत्र बसून त्यांच्या दुकानात गप्पा मारले. पण मी तसं न करता मग दादांना मी सांगितलं, जर मी त्या मित्राला म्हणजे त्या माझ्या भाच्याला बोलवला, तो म्हणाला मला आबा एवढी मोठी सेवा करायची संधी मिळते, खूप माझ्या भाग्याची गोष्ट आहे. आणि आपल्या इथे येऊन त्यांनी सगळं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, हे मंदिर म्हणजे हे सगळं करण्यापासून ही माती बदलायला लावली, त्याने नवीन माती टाकायला सांगितली, काही यंत्र त्यांनी दिली ती आपण त्याच्यामध्ये केली आणि हे सगळं असं त्याने उभं केलं. आणि त्याला मी म्हटलं भाऊ तुला पैसे किती द्यायचे, तर म्हटलं आबा माझे मामा तू माझी एवढी परीक्षा बघितलीस काय, स्वामींची सेवा, मी पण स्वामींची सेवा करतो आणि मला जर एवढं मोठं काम करायला मिळालं असेल तर माझ्या जरा भाग्यवान मीच आहे, मला काय 5 पैसे नको. आपण त्याचा फक्त इथे दादा तो आला होता तेव्हा दादांच्या त्याला शालश्रीफळ आपण दिलं होतं, मला आठवतं तो प्रसंग. तर ही अशी सगळी परिस्थिती आहे. मी आता जास्त घेत नाही, बोलायला लागलो तर मला थांबत नाही, मी थांबतो आणि दादा महाराजांना विनंती करतो त्याने आपलं प्रवादन सुरू करावं. श्री स्वामी समर्थ. आपल्याला माहीतच आहे, पूर्वी अण्णा महाराज, आबासाहेब यांनी जे काही कष्ट घेतले, पूर्वी तर साधनही नव्हती वाहतुकीची. त्या काळात या भागामध्ये बरेच आपले केंद्र पूर्वीपासून उभारलेले आहेत. त्याच्यामध्ये अण्णा महाराजांचे, आबांचं, पूर्वीच्या लोकांचे कष्ट आहेत. त्यामुळे आम्ही काय करतो, आम्ही आबांचा जेवढा उपयोग करून घेता येईल या भागात तेवढा करतो. कारण खडानखडा माहिती आहे, रेगनरेग माहिती आहे. आम्हाला वेळोवेळी ह्या भागातलं ते मार्गदर्शन करत असतात. त्याच्या अनुषंगानेच आज तुम्हाला माहीत असायला आनंद वाटेल, आत्ता आबांनी उल्लेख केला विरजोळी भाग इथं आहे. तिथून नितीन कांबळे म्हणून एक आले होते सेवेकरी, त्यांच्यावर 20-22 महिला सेवेकरी आल्या होत्या. त्यांनी आग्रह धरला की आमच्या भागामध्ये केंद्र सुरू करायचे. मागच्या विजिटला आम्ही आलो होतो तेव्हा कळसंबडी का काय इथे एक आहे, तिथे एक मोरे म्हणून आहेत, त्यांनी आग्रह धरला होता. मधल्या पावसाच्या याच्यामुळे ते राहिले. तर सांगायचा उद्देश असा आहे, नजीकच्या काळात ह्या आपल्या हद्दी एरियामध्ये, कोकणामध्ये जास्तीत जास्त आपली श्री स्वामी समर्थ आरती सेवा मंडळाची केंद्र कशी उभा राहतील याचा आम्ही प्रयत्न करू. आपणही सर्वांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला साथ द्यावी. श्री स्वामी समर्थ. आता मी दादांना विनंती करतो, आपण सर्वांना संबोधित करावं. श्री स्वामी समर्थ. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण देवता पूजन किंवा ईशस्तवन जे म्हणतो, आणि मागच्याला मग आपल्या इथल्या युवा सेवेकरी जे आहेत, मी त्यांचं गीत ऐकलं होतं, तर आता त्यांच्या गायनापासूनच आपण कार्यक्रमाची सुरुवात करू आणि मग पुढचं प्रबोधन वगैरे आपण नंतर घेऊ. त्यांना ईशस्तवन त्यांना सुरू करायला सांगतो मी.
खात्री पटली, सगळी मंडळी आरतीला आणि भजनाला उपस्थित असतात. जो एकंदरीत मृदुलाने आता जे गीत सादर केलं त्याला आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला, तिच्या बरोबरीने जे आपण म्हणत होता त्याच्यावर नक्कीच खात्री पटली की इथली उपस्थिती चांगली आहे. मागं जे भरतनी तक्रार केली भजनाला कोणी थांबत नाही, ती खोटी तक्रार आहे. ती सगळेजणं थांबतात. आता आज कळलं सगळेजणं थांबलेले आहेत, कारण असं पाठ झालंच नसतं ना. तिने एक वेळ म्हणतात तुम्ही त्याला पुढं लगेच साथ देत आहे, असं होणार नाही. ते बहुतेक ह्याच्या मागंसुद्धा भरतचाच हात असेल, चांगलं तिला तयार करणं. कारण भरतला कसं स्वतः उत्तम गाणी त्याला लिहिता येतात, तो उत्तम म्हणतो, तो उत्तम चाल देतो. त्यांनीच चाल दिलेली काही गाणी पुण्यामध्ये सादर केली होती आत्ता गुरुपौर्णिमेलाच. म्हणजे सगळं एकच मनुष्यामध्ये कसं असतं की तिथे भरतकडं बघून आपल्याला जाणवतं की हा गाणी पण लिहितो आहे, गाणी म्हणतो आहे, पण चाली पण देतो आहे, वाजवतो आहे पण स्वतःच. एकदा भरत करता पण जरा जोरदार टाळ्या. असा एक खरंच कोणीतरी पाहिजे आहे पुण्यामध्ये. आमच्याकडं नाही असं कोणी. आम्हाला ती एक उणीवसारखी भासत असते. पण जेव्हा राणेच्या वाडीतनं जेव्हा सगळे पुण्यामध्ये येतात तर सगळ्यांची एकच मागणी असते, एकच प्रश्न विचारतात पहिला, भरत चव्हाण येणार आहेत का? भरत चव्हाण येणार म्हटलं की त्या दिवशीचा पालखीचा कार्यक्रम खूप जोरदार होतो. आणि स्वामींचे तयार झाले, भरतचे फॅन तयार झालेत. एक नवीन बातमी आता, सही शिकून घ्या. पुण्यामध्ये आला की आपल्याला सही परत एक नवीन प्रकारे कुठले तरी सही करा. तिथं आलात की तुमचे फॅन तुमच्यापुढं वह्या धरतील, तुम्ही सही करा त्याच्यावरती. तर असो, हा खरंच म्हणजे एक अष्टपैलू कलाकार कसं म्हणतात तसं भरतचं आहे. आणि आजच्या दिवशी ते श्रावण महिन्यामध्ये जसं आबांनी उल्लेख केला की अण्णा महाराज इथे यायचे, कोकणामध्ये त्यांचा दौरा असायचा, दर्शन असायचं, प्रश्नोत्तर असायची ती. आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल आपण त्यांनी जो मार्ग आखून दिलेला आहे तो मार्ग आखताना सुरुवात जो करतो त्याला खूप अडीअडचणींना त्याचा सामना करावा लागतो. अण्णांनी तो केला. अडीअडचणीतनं मार्ग काढत आज इतके मठ स्थापन झालेले आहेत. आता आपल्याला कसं तो जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर आपल्याला फक्त चालायचं आहे आता त्याच्यावर. पण ते चालणंसुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. त्याच्यामध्ये कसं आहे, तो ज्यांनी मार्ग आखलेला असतो त्याला माहिती असतं त्याचं शेवट कुठे आहे. तो तिथे आपल्याला तो थांबलेलाच असतो. तिथे आपण ज्या मार्गावरून आत्ता जे चालत आहोत, अण्णांच्या ज्या मार्गावरून आपण सगळेजण चालत आहोत, आपल्याला नक्कीच अण्णा शेवटच्या त्या तिथे दर्शन देणार हे 100% खरं. त्याच्याशिवाय अशी इथली उपस्थिती किंवा म्हणजे माझ्याकडनंच ते करून घेत आहेत, महाराज करून घेत आहेत. आज पंढरपूर झालं किंवा शिवापूर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपण कर्नाटकमध्ये जमखंडी म्हणून गाव आहे, तिथे पण अशा काही शाखा. आता इथली ही राणेची वाडी आहे किंवा नवीन जे येऊ घातलेले असेल विरजोली किंवा खळसंबडे, अशा की जी अण्णांची जी शिकवण होती, स्वामी नावाचा प्रसार करत जायचा तो, आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जात आहोत. आणि ही त्याची पावती आहे की आज काही का होईना आज आपल्याकडनं 5 केंद्र सुरू झालेली आहेत. आत्ता भविष्यामध्ये अजूनही होतील. जशी अण्णांनी जशी 30 केंद्र केली, भविष्यामध्ये आपण आपली पण होतील. आणि असं म्हणजे मला असं काय वाटत नाही की आपण गुरूंची कॉपी करणं ह्याच्यामध्ये असं काही गैर आहे. जसं गुरूंनी केलं ते आपण काम करत चाललो आहे, तर त्याच्यामध्ये गैर काहीच नाही. उलट आपण त्यांची जी संपत्ती त्याच्यामध्ये आपण भरच घालतो आहे. आणि जोशी काकांनी एक मगाशी सांगितलं की गुरूंनी सांगितलेलं सगळं ऐकायचं असतं. तर ते का ऐकायचं असतं? कारण जो सांगतो, आता आज मी इथे गुरुपदी आहे, मी गुरुसेवक, म्हणजे जसं आपण सगळे आत्ता बसलेलो आहोत तसंच अण्णांच्या दरबारात आम्ही त्याला बसलेलं असायचो. आणि ती सेवा करत 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 आज इथपर्यंत म्हणजे जवळजवळ गेली 30 ते 32 वर्षाची सेवा आज आपल्याला कुठेतरी अण्णांनी ह्या आशीर्वादरूपी आपल्याला ती परत केली. स्वामींनी ती आपल्याला परत देत आहेत की गुरुपदी त्यांनी बसवलं. मग गुरुपदी बसवल्यानंतर जर का मी काही सांगत असेल
आणि ते जर का खरं होत असेल तर त्याच्यामागं ती शक्ती असते, त्याच्या गुरूंची शक्ती असते. माझ्या मागं जी शक्ती आहे ती अण्णांची शक्ती आहे. अण्णांच्या मागं जी शक्ती ती त्यांच्या गुरूंची आणि त्यांच्या गुरूंच्या मागं त्यांच्या गुरूंची, असा तो गुरु शिष्य परंपरा. म्हणून जेव्हा मी एखादा काही उपाय सांगतो, मला मगाशी कोणीतरी विचारत होतं, परत मला विचारत होते, मी छोटासाच उपाय सांगितला होता, तर त्या जो कोणी महिला असेल त्यांचा विश्वास बसत नव्हता की एवढी मोठी समस्या आहे आणि हा छोटासा उपाय केल्याने हे सुटेल का. त्या मला परत विचारत होते, तर मी आणखीन काही करू का, मी आणखीन काही करू का. जर का छोट्याशा ह्याने होत असेल, म्हणजे जे वजन माझ्याकडनं जो उपाय जातो त्याला वजन असतं ते गुरूंच्या शक्तीचं. आणि हा किस्सा एकदा अण्णांनी सांगितला होता. विवाहावरती, मुलींचे जर का विवाह होत नसतील त्याच्यावरती उपाय तुम्ही अमुक सांगा, असं आम्ही सगळे बसलेलं असं अण्णांनी सांगितलं होतं की दादा हा उपाय सांगायचा, ज्यांचं लग्न होत नाही त्यांना सांगा हा उपाय करा म्हणून. तर माझ्याबरोबर आणखीन काही लोक होते, तर अण्णांनी सांगितलं की ह्या लोकांनी जरी ऐकलं, कोणी काही सांगायचं म्हटलं तरी त्यांच्या शब्दाला ते वजन नाही आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडून सांगाल तेव्हाच त्या मुलीचा विवाह होणार आहे. जरी कुणी ऐकलं, जरी उपाय तुम्ही कोणी सांगितले, उपाय तिसऱ्याला सांगितले, तरी तो त्याचा फायदा होणार नाही जोपर्यंत तुमच्या तोंडून एखादं वाक्य येत नाही ते. आणि ही प्रचिती त्याला अण्णांनी, अंबरनाथमध्येच आम्ही होतो त्याला. मग मी माझं भाग्य म्हणतो की हे सगळे इतके आपण सेवेकरी असताना बाबा निवड तिथे झाली आपली. ही कशामुळे झाली की फक्त निष्ठा, विश्वास, 100% विश्वास. अण्णांनी एखादी गोष्ट सांगितली करायची, नको म्हणले नाही करायचं. त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपवली. आम्हाला एकदा चांगलं आठवतं की एकदा नकळत स्वामींची जी मूर्ती आत्ता जी पुण्यामध्ये आहे ती मूर्ती करायच्या अगोदर आम्ही स्वतःहून आम्ही पंढरपूरला जाऊन मूर्ती करून आणली होती. ती चूक झाली होती, नकळत चूक झाली होती. ते अण्णांच्या कानावर घातलं नव्हतं. ते मूर्ती आणल्यानंतर अण्णांना सांगितलं होतं, पण अण्णांनी त्याला जवळ 2 ते 3 वर्ष थांबवून ठेवलं. मूर्ती प्रतिष्ठापना मुहूर्त काही त्यांनी सांगितलं नाही. 3 वर्षांनी सांगितलं ही मूर्ती नको, आपण दुसरी मूर्ती करून घेऊ भांडूपमधनं म्हणून. पण आम्ही सुद्धा नको म्हटलं तर नको, आम्ही ती मूर्ती तोपर्यंत झाकून ठेवली होती. तशीच ती मूर्ती उचलली, भांडूपला गेलो, भांडूपला ती मूर्ती दिली. त्याच्यानंतर आपली जी स्वामींची मोठी मूर्ती आहे पुण्यामध्ये त्याच्या संबंधी बोलणी करून मग ती बनवून घेतली तशी ती. गुरु हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला जपत असतात, लक्ष घालत असतात. आपल्याला असं वाटतं की समजा मी पुण्यामध्ये आहे, पुण्यातनं काय कळा, समजा राण्याच्या वाडीतनं एखादा फोन आला तर मी काय कळा पुण्यातनं सुद्धा सांगतो अमुक एक घटना तिथं घडली, असं घडलं तसं घडलं. ते दिसत असतं काय कळा. ते गुरूंच्यापासून लपून राहणं, सेवा. आता आणखीन सांगतो, सेवा केली का नाही केली ते सुद्धा मला कळतं. जेव्हा पुण्यामध्ये आम्ही असतो, एखाद्याला एक कार्यक्रम दिला, उपाय दिला, 1-2 महिन्यांनी तो परत आला, तो सांगतो काम झालं नाही, असं नाही तसं नाही. तर ती सेवा त्यांनी त्याला केलेली नसती किंवा कुठेतरी खंड किंवा चुकीचं केलेलं असतं. आपण काल जेव्हा बोलत होतो आम्ही पुण्यामध्ये, आम्ही काल बसलो होतो, त्यावेळेला एक सेवेकरी होते, त्यांना जागा विक्री संदर्भात काही उपाय सांगितले होते की बाबा एक कोरफडीचं पान अमुक त्या ह्याच्यात तिथं नेऊन ठेवायचं आणि ते अमावस्याला ते ठेवायचं, तर पुढच्या अमावस्याला ते पान बदलायचं, अशी ती सेवा होती. त्यांच्याकडनं काय ऐकलं गेलं माहिती नाही. त्यांनी ते कोरफडीचं मोठं ते कुंडीतलं जे झाड असतं ते तसंच तिथे नेऊन ठेवलं होतं आणि ते परत त्यांनी बदललंच नाही कधी ते. आणि ह्या गोष्टीला जवळ 6 महिने झाले. काल जेव्हा त्यांचा फोन आला परत काम झालं नाही किंवा असं, मग मी विचारलं तर कसं करता तुम्ही. मग त्याने सांगितलं की ती कुंडी तिथं नेऊन ठेवली वगैरे. तर जे मी सांगितलं होतं की एकच पान न्यायचं, ते तिथं ठेवायचं अमावस्याला, पुढच्या अमावस्याला ते पान बदलायचं. तर हे त्यांच्याकडनं थोडासा गोंधळ झाला. त्याच्यामुळे 6 महिने कुठलाही त्याच्यात फरक न पडता परिस्थिती आहे अशीच राहिली. त्याच्याकरता जेव्हा आपण सांगत असतो एखादा उपाय, तर अगदी मी तर आता आम्ही लिहूनच देतो. कोणाला तोंडी सांगणं नको, लिहून सरळ घ्या. मी त्यांना ते वाचायला देतो, तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही विचारा आणि मग पुढचा आपण जो कोणी असेल प्रश्नोत्तराकरता आलेला, आपण मग त्याच्याकडे जात होते. इतकी शांत आणि पद्धतशीर आपण सगळं करतो.
तेव्हा हे यश मिळतं. आणि हे यश प्रमाण आपलं जवळजवळ आत्ता 90 ते 95%. काम होत नाही किंवा झालं नाही असे सांगणारे फक्त 5% आहेत, पण काम झालं हे सांगणारे 95% आहेत ते गुरूंची सेवा, गुरूंच्यामुळं. आणि तसंच की फक्त त्यांनी जे सांगितलं ते आपण करत गेलो. तो गुरु शिष्य म्हटलं तर कसं असतं, वाटलं तर गुरु परीक्षा पण घेतात. ते परीक्षा कधी घेतील आपल्याला कळत पण नसतं. ते अगदी एक छोटंसं फक्त काय काय गोष्ट सांगतं की पूर्वीच्या आश्रमातनं परीक्षा घ्यायची एक पद्धत. सगळ्या शिष्य लोकांना ते गुरु बोलवतात, त्यांच्या त्या आसनावर बसलेले असतात गुरु, आणि त्यांना सांगतात की हे प्रत्येकाला एक एक केळं देतात. हे केळं म्हणले तुम्ही अशा जागी जाऊन खायचं जिथं मी तुम्हाला बघणार नाही किंवा तुम्ही मला बघू शकत नाही, अशा ठिकाणी तुम्ही जाऊन हे केळं खायचं. ठीक आहे, प्रत्येकजण निघतो. कोण कोण कुठे कुठे लपून ते केळं खातात, कोण झाडाखाली गेले, कोण आणखीन कुठे गेले, करत करत 10 मिनिटांनी सगळ्यांना एकत्र बोलवलं असतं. 10 मिनिटांनी सगळी मुलं एकत्र येतात. ते सांगत असतात मी कुठं लपलो होतो, मी कसं खाल्लं, गुरुजींनी मला बघितलंच नाही. एक मुलगा तो जो असतो तो हातात केळं घेऊन तसा देतो. सगळेजण आता आपण जसे बसलो तसे सगळे बसतात. गुरुजी बघतात कोणी कोणी केळं खाल्लं, सगळे हात वर करतात. खाल्लं कोणी नाही, तो मुलगा तो उभा राहतो, मी खाल्लं नाही, केळं असं दाखवत होते. ते म्हणतात का नाही तू खाल्लं? ते म्हणतात गुरुजी तुमची अट काय होती की जिथं मी नाही किंवा जिथं मी बघणार नाही अशा ठिकाणी जाऊन ते केळं खायचं आहे. मला तुम्ही सगळीकडेच दिसता, जळी स्थळी मी कुठं बघेन तिथं मला तुम्हीच दिसताय, मग मी केळं कसं खाणार? म्हणजे इतकी ते गुरु हा शब्द अंगात भिनला पाहिजे आपल्या. त्यामुळं त्यांनी जे सांगतो ते त्यांनी तो गुरुजींना जो आनंद झाला की आपण सांगितलं, जे आपली जी शिकवण होती ती एक का होईना शिष्य तयार झालेला आहे. त्याप्रमाणे अशी ही गुरु शिष्य परंपरा, गुरूंचा आशीर्वाद, गुरूंची सेवा, हे सगळं जेव्हा आपण अक्षरशः म्हणजे जीव झोकून आपण देऊन जेव्हा करतो त्याला मात्र गुरु आपल्या पाठीशी भक्कम उभे राहतात. कुठल्याही संकटाची भीती वाटत नाही. गुरूंच्याकडं जावं कुठल्या तरी अडचणी करता, मुळात हेच सगळं भाव निघून जातो. गुरूंच्याकडं जायचं, गुरूंच्या पाया पडायचं, गुरूंची सेवा करायची, एवढाच भाव मनामध्ये राहतो. प्रत्येक शब्द आपल्याला गुरूंचा जो सांगत असतात तो ऐकला गेला पाहिजे. ते आपण त्यांच्या गुरूंच्याकडं आपण ते कसं बसतात, ते कसं वागतात. अण्णा कुठल्या गोष्टीत कधी कोणाला रागवलेत असं कधी घडलं नाही. जे काय असेल समजा चुकलं आपण तरी सांगतात हे असं नाही, हे असं करायचं आहे, असं नाही, हे असं आपल्याला बदलायचं आहे. शांत एकदम स्वभाव, शांत बोलणं. मग आपण ते बोलत गेलो, त्याप्रमाणे वागत गेलो. मग आपण ते बघितलं होतं अण्णांनी कधी कोणाकडनं पैसे घेतले नाहीत. स्वतःच्या सर्व खर्चाने कुठे जाणे असेल ते जायचं. मग तो एक आणखीन आपण त्याच्यामध्ये आपला जो आपला नेहमीचा एकंदरीत जे ठरवलेलं होतं आम्ही कसं वागायचं त्याच्यामध्ये आपण त्याच्यात ती भर घातली की आपण कोणाकडनं पैसे घ्यायचे नाहीत. मला बऱ्याच वेळेला पुण्यामध्ये इथे आपलं जे व्हिडिओ शूटिंग करणारे समीर इथे बसलेत किंवा जोशी काका आहेत, त्याच्यासमोर बऱ्याच वेळेला विचारतात लोक किंवा त्यांना विचारतात की दादा पैसे का घेत नाहीत? आमची इच्छा आहे दादांना पैसे द्यायची की आम्हाला गुण आलेला आहे, आम्हाला त्याच्या संदर्भात काहीतरी आणखीन करायचं असेल. समीरनी मला बऱ्याच वेळा तो प्रश्न विचारल्यानंतर समीरला एकदा म्हटलं की आपण आता हा प्रश्न घेऊन जे यूट्यूबला जो आपण कार्यक्रम करतो तो कार्यक्रमामध्ये मी त्याचं उत्तर देतो. म्हणून मी त्याला सांगितलं की मी जिथं बसतोय ती जागा आहे स्वामींच्या मालकीची. ज्या मंदिरामध्ये आपण बसतो ना त्या मंदिराची मालकी असते त्या भगवंताकडे असते. तुम्ही मारुती मंदिरात गेलात तर त्या मंदिराची मालकी त्या मारुतीकडे असते. रामाच्या मंदिराची मालकी त्या रामाकडे असते. तसं मी स्वामींच्या मंदिरात मी बसलेलो आहे. तिथे पाठीमागं अण्णा आहेत म्हणजे माझे गुरु आहेत म्हटलं तिथे. मग मी तिथे बसून काय करतो की त्यांची सेवा करतो. स्वामींची मी सेवा करतोय, गुरूंची सेवा करतोय. ती कशा पद्धतीने करतो की बाबा जो प्रश्न विचारणारा येतोय त्याच्या अडीअडचणी त्याला आपण मार्गदर्शन करतोय. मी ते मार्गदर्शन करून झालं की तो निघून जातो, त्याला यश येतं. त्याच्यानंतर तो सांगायला येतो की माझं काम झालं वगैरे. त्याच्यात इथपर्यंत झाल्यानंतर
माझं असं मला वाटतं की मी स्वामींच्या दरबारात मी बसलेलो आहे, म्हणजे स्वामींच्या मालकी जिथे आहे तिथे मी बसलेलो आहे. मी स्वामींची नोकरी करतो आहे, अण्णांची मी नोकरी करतो आहे. जे कोणी येणारे आहेत त्यांना महाराजच घेऊन येत आहेत. अडीअडचणीत सापडलेत, कोणीतरी सांगतात नारायणपेठेमध्ये जा, तिथे तुम्हाला मार्ग मिळेल. मग नारायणपेठेत जा हा म्हणणारा जो कोणी असतो त्याच्या मुखी स्वामी वरलेले असतात. जो अडचणीत आहे त्याला तो मार्ग मिळतो, नारायणपेठेमध्ये जा. मग स्वामींनी त्याला इथं आणल्यानंतर मग त्याला उपाय सांगणारं कोण? मी. माझ्याकडनं वधून कोण घेणार? स्वामी आणि अण्णा. यश कोण देणार? ते देणार. मग पैसे मी का घ्यायचे? मला पैसे नको, मला जो आनंद त्याच्यात तो मिळतोय, त्याचं काम झाल्यानंतर जो आनंद मिळतोय तो आनंद मला भरपूर आहे. आणि त्या आनंदामध्येच आमचे असे दिवस जात असतात. हा आनंद ऐकायला जोशी काका असतात किंवा मिलानी साहेब इथे बसलेले असतात. जे भक्त सांगायला येतात ते भक्त पहिले ह्यांना भेटतात. आमचं अमुक अमुक काम झालं, दादांच्या कानावर घालायचे. मध्ये 2 प्रश्नकर्त्यांच्या मध्ये जेव्हा वेळ असतो मग जोशी काका येऊन सांगतात असं असं त्यांचं काम झालेलं आहे अमुक अमुक. मग तो आनंद मिळतो ना आपल्याला, आणि तो पैशापेक्षा लाख पटीने चांगला येतो. आता त्या आनंद प्रीत्यर्थ एक आपण भरतकडनंच गीत ऐकू. मोठ्या प्रेमानं भक्ती भावानं हार फुलांचं वाहू, चला कर कोटी धावू, माझ्या स्वामीचं दर्शन घेऊ. चला कर कोटी धावू, माझ्या स्वामीचं दर्शन घेऊ.
सगळ्यांना आपल्या तालाने आणि मृदुंगाच्या त्या थापेने गुंगवून ठेवलं, सगळ्यांना गुंतवून ठेवलं, सगळ्यांना तल्लीन केलं. पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी आश्रमांमधनं जे शिक्षक किंवा ते शिष्य जे असायचे, आत्ता कसं शाळा किंवा कॉलेजमध्ये आपण जातो, गाडीवर जातो, पूर्वी तसं नव्हतं. लांब लांब राहणारी विद्यार्थी एकदा तिथे नेऊन सोडले की त्यांनी परत वर्ष 2 वर्ष आपल्या गावाकडं की आपल्या घराकडं जायचं नाही. शिक्षण त्याचं पूर्ण झालं कीच, आणि जेव्हा त्या गुरुजींना वाटेल, जेव्हा त्या ऋषींना जेव्हा त्या वाटेल तेव्हाच ते त्याला सोडायचे तिथून. अशा करता परीक्षा घेतली जायची. शिष्य असं काही नाही की 1 वर्ष झालं की याची परीक्षा घेऊ, कधी मध्येच पण परीक्षा घेतली जायची, कधी वर्षभर झालं तरी परीक्षा घेतली नाही जायची. एक ऋषी असतात दौम्य नावाचे, आपल्या शिष्यांच्यापैकी एक सगळ्यात त्यांचा आवडीचा शिष्य असतो, त्याचं नाव असतं आरुणी. सगळ्यात पहिली परीक्षा आपण आरुणीची घेऊ म्हणले, कारण तो जवळजवळ 2 वर्ष त्यांच्याकडं तो शिकत असतो. जे जे त्यांनी शिकवलेलं असतं सगळं त्याचं तोंडपाठ, आश्रमातली कामं करायची, झाडलोट करण्यापासून कुठलंही संकोच न बाळगता ती सेवा करायची. एक दिवस दुपारच्याला पाऊस सुरू होतो, 2:30-3 वाजताच पाऊस सुरू होतो, आणि तो पाऊस इतका वाढत जातो, विजांचा कडकडाट, जोरदार वारा. ते गुरुजी म्हणतात हीच बरोबर वेळ आहे. आरुणीला बोलवतात, आरुणी इकडे म्हणतात, शेतामध्ये जा, शेतातला बाण वाहून जाईल म्हणले. बाण वाहून गेला तर जी कसदार जमीन आहे त्याची माती वाहून जाईल. काहीतरी करून त्या बांधावरचं तू तिथे रोख, ते पाणी तिथल्या आतमध्ये रोखून ठेव. आता एवढा पाऊस पडतोय, आपण बघितलं असतं, विजा चमकतायत, थोड्या वेळाने अंधार होणार आहे, एखादा घाबरला असं का त्याने टाळाटाळ केली असती. अरुणींनी तसं केलं नाही. एकदा गुरूंच्या तोंडून एकदा निघालं ना, त्या क्षणाला तो तिथनं बाहेर पडला. शेतावरती गेला, तोपर्यंत बराचसा संध्याकाळ झालेली होती. बघितलं तर शेतावरचा जो बांध असतो त्या पाण्यामुळं त्याचं थोडंफार त्याचं नुकसान झालेलं होतं. त्यातनं पाणी बाहेर पडायला सुरुवात झाली होती. जी कसदार जमीन असेल त्यातली माती जर का वाहून गेली तर शेती त्याचा काही उपयोग होणार नाही, हे गुरूंचं वाक्य त्याला आठवतं. कसंही करून त्या बांधाला पडलेलं भगदाड बुजवायचं आहे मनामध्ये त्याच्या. पण तो पाऊस असा आहे की तो त्याने किती तिथं माती आणून टाकली तरी ते भगदाड बुजत नाही. करायचं काय शेवटी? आता एकच म्हणला उपाय, तिथं स्वतः झोपून राहायचं. तो तिथं त्या बांधाला स्वतःला त्याने त्या मातीमध्ये अक्षरशः गाडून घेतलं
येणारं पाणी त्याला अडत होतं, परत माघारी जात होतं. बांधाच्या ह्या बाजूला पाणी अजिबात आलं नाही. संध्याकाळची रात्र झाली. ऋषींना असं वाटलं की हा कुठे गेला, परीक्षेला गेला, आपण त्याला पाठवलं आहे. ऋषींनी एक 5 मिनटं ध्यान लावलं. त्यांना दिसलं की बिचारा तो तिथे स्वतः झोपलेला आहे. स्वतः ते ऋषी उठले, धौम्य ऋषी स्वतः एक त्यांनी मशाल घेतली, 2-4 शिष्य बरोबर घेतले आणि ताबडतोब धावत त्या शेताकडे गेले. त्याला उठवलं. तो बेशुद्धच झाला होता जवळजवळ, अरुणी तो. त्याला उठवलं. म्हणे का केलं तू? ते म्हणे तुम्हीच सांगितलं होतं ना की ह्या शेतातली माती वाहून जाईल नको, त्या बांधाला काहीतरी तू बांध घाल, तिथे तू पाणी अडव. मी खूप प्रयत्न केले पण मला काही ते जमलं नाही. आणि मग एकच माझ्यासमोर पर्याय होता की मी माझ्या स्वतःला इथे झोकून द्यायचं. तेवढंच मी केलं. माझ्या मागं शक्ती तुमची होती गुरुजी. माझा विश्वास होता की माझे गुरुजी मला येतील. हा विश्वास पण ठेवला पाहिजे आणि गुरूंनी पण तसं संकटाच्या वेळी धावून गेलं पाहिजे. ह्या ज्या कथा, गुरु शिष्य ज्या कथा आहेत, आपण वाचायला बऱ्या का ऐकायला बऱ्या वाटतात, पण जेव्हा वागायची वेळ येते, जेव्हा गुरु परीक्षा घेत असतात, त्याला थोडासा कंटाळा येतो, आळमटाळम होती, सोडून देऊ का असं वाटतं. एक वर्षभर एकाला मी सांगितला होता उपाय, त्यांनी वर्षभर केला. वर्षभरानंतर आल्यानंतर तो म्हटला की नाही झाला, उपयोग काय झाला नाही. कसं असतं, आपण जर काही शर्यत जर का बघितली, शर्यतीमध्ये वेडीवाकडी वळणं असतात. समजा काही वेळेला सरळ असते, त्याला वेडावाकडा रस्ता असतो. आता तो जो ज्यांनी सोडलं होतं 1 वर्षानंतर, त्यांनी जी सेवा सोडली ती, ते कसं आलं, तो रस्ता असा होता, पुढे वळण होतं आणि त्या पुढच्या वळणावर त्याचं काम होणार होतं. म्हणजे एवढासा संयम फक्त दाखवायला पाहिला होता त्यांनी काय केलं, अलीकडच्याच टप्प्यावरती त्यांनी शर्यत सोडली. तो जर का वळून पुढं गेला असता तर तो जिंकला असता. आपण आपला संयम काय करतो, शेवटच्या क्षणाला तो संयम सोडतो की नाही संपलं आता काय होत नाही म्हणून. तो संयम जिथं सोडतो तिथं महाराज हात सोडतात. विश्वास, आपण स्वामीच्यावरती विश्वास टाकलेला असतो. इतकं करूनही काम झालं नाही हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण एकदम स्वामींच्यावरती तो आरोप करतो की बाबा जे काय सांगितलं असेल माझ्या तोंडून महाराज बदलून घेतात. तुम्ही जेव्हा मला सांगता काम होत नाही त्याला अप्रत्यक्षपणे महाराज तिथे ऐकत असतात. त्याच्यामुळं काम होणार, 100% काम होणार. आज थोडा वेळ लागला आहे, उद्या नक्कीच काहीतरी चांगलं होईल त्याच्यातनं, हा विश्वास पाहिजे. जसं मी आत्ता म्हटलं की थोडंसं आपण पुढे वळून गेल्यानंतर आपल्याला तो शर्यतीचा जो शेवटचा टप्पा होता तो तिथे येणार होता. आपण बरेच वेळेला असंच करतो की शेवटच्या टप्प्यातच आपण सोडून देतो ते काम, किंवा ती सेवा पण मध्येच ती सोडून देतो. बऱ्याच वेळेला मध्येच लोक थांबवतात आणि मग परत सुरू करतात. का थांबवतात? काही कारणं सांगतात, अमुक एक झालं तमुक एक झालं, मग आता परत सुरू करू का, परत सुरू करू का, काय करत की मग परत पहिल्यापासून तुम्ही ते सुरू करता. जे तुम्हाला 1 महिन्याच्या सेवेनंतर जे प्राप्त होणार असतं आणि तुम्ही जिथं थांबता आणि मग नंतर जेव्हा परत सुरू करू का म्हणता की परत आपण तेवढं माघारी आलेलं असतो तो 1 महिनाभर, मग परत तो महिनाभर आपल्याला भरून काढायचा. मग परत त्याचं असंच होतं, परत काहीतरी त्याला खंड पडतो. त्याच्यापेक्षा जी कुठलीही परिस्थिती असेल, मला एकदा आठवतं अण्णांनी मला एक सेवा सांगितली होती, 21 दिवस आणि 21 वेळेला तो मंत्र, ते स्तोत्र म्हणायचं होतं. मध्ये काही दिवस झाल्यानंतर, मला वाटतं 15-16 दिवस झाल्यानंतर अशी एक अडचण आली. माझ्या मित्राचे वडील त्याला गेले फलटणला. मला फलटणला जाणं खूप आवश्यकच होतं. मला दुपारी निरोप समजला साधारण 11:30-12 वाजता. बरं, मी जी सेवा करायची आहे, मला जी अजून ती सेवा व्हायची, आणि आज जर का माझा खाडा झाला तर मला परत पहिल्या दिवसापासून सुरू करायला लागेल. म्हणून मी जेव्हा मला निरोप कळला, मी घरी आलो, आंघोळ केली, ती सेवा केली आणि मग परत बाहेर पडलो फलटणला जाण्याकरता. म्हणजे तो दिवस मी चुकवून दिला नाही त्याच्यामध्ये. म्हणजे म्हणून की अडचण कुठली का असे ना, त्याच्यातनं मार्ग निघतात. आपण पहिलं तिथेच हातपाय गाळतो की अमुक एक आलं आहे, अमुक एक झालं आहे. आता गावामध्ये कसं असतं, बऱ्याच वेळेला सोयर सुतक पाळलं जातं, ते मी समजू शकतो. पण कुठल्या तरी
छोट्या मोठ्या कारणाकरता बाबा ताप आला, डोकं दुखतंय म्हणून केलं नाही, तर ही कारणं न सांगता ते करायचं. काय काळ असं सुद्धा होऊ शकतं, मी जी सेवा सांगतो एखाद्या आजारपणामध्ये एखादी सेवा सांगितली तर तो आजारपण वाढतं. लोकांना वाटतं की अरे मी करायला लागलो आणि मग उलट जास्तीच झालं, माझा हात दुखत होता उलट जास्तीच दुखायला लागला. तर तसं नाही, ते बरं होणार असतं म्हणून ते वाढतं. त्यावेळेला ते त्यातनं आपल्याला निघून जाणार असतं म्हणून ते वाढतं. हात जास्ती दुखायला लागला म्हणून आपण थांबतो. ते थांबलं की मग काम होत नाही. बरं दुखतंय ना, नाही ते आपण सांगितलं ते करतच राहायचं. 2 दिवसांनी तो बरोबर फरक पडतो आणि मग हात दुखायचा थांबतो आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी का सांगतो की आत्तापर्यंत जिथं जिथं प्रश्नोत्तर होतात तिथं तिथं आम्हाला असे अनुभव येतात. काही काळ मग असे चुकीचं काहीतरी केलं जातं. शक्यतो मी 100% अगदी शांततेत आणि अगदी सोपे उपाय मी सांगत असतो. त्याच्यामध्ये कुठेही गैरसमज किंवा समजलं नाही असं होऊन देऊ नका, असं करू नका. पूर्णपणे समजून घ्या आणि मग उपाय करा. मग उपाय आपले सुरू करा. यश हे येतंच, 100% यश येतं. महाराज यश देतातच आणि हा पूर्ण विश्वास ठेवायचा. आजच्या कार्यक्रमाकरता ज्या सगळ्या राण्याच्या वाडीच्या सेवेकऱ्यांनी खूप सकाळपासून मेहनत घेतलेली आहे, तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या करता. मी इथे थांबतो. आपण स्वामींचा जय जयकार करू. 2 शब्द जोशी काकांना अजून बोलायचे आहेत. दादा महाराजांनी जे काय सांगितलं गुरु शिष्य या संदर्भात, तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपल्याकडनं चुका होतात. त्यामुळे गुरूंचं जे काही विषय येतो, आपल्यातल्या चुका, आपलं मन जिथे वाईट संदर्भात जातं त्या मनाला बाहेर काढण्याचं काम आपले गुरु करत असतात. आपल्यातला जो काही अहमपणा आहे त्याला कमी करण्याचं काम गुरु करत असतात. त्यामुळे आपलं काय चुकलं आहे, काय बरोबर आहे ह्याच्याबद्दल आपल्याला गुरु मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे गुरूंनी सांगितलेले जे काही विषय असतात ते सगळ्यांनी पाळणं महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी प्रयत्न करा, गुरुला शरण जा, गुरु सांगतील तेच सत्य. श्री स्वामी समर्थ.